सरकारने तयार केलेला हिट अँड रन प्रकरणातील काळा कायदा हा वाहन चालकांवरील अन्यायकारक कायदा असून तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज शिरपूर तालुक्यातील शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन संघटना व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ यांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन देऊन सदरचा कायदा रद्द करण्याबाबत प्रशासनास प्रस्ताव पाठवावा यासाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। या कायद्याअंतर्गत भारतीय दंड न्याय संहिता 2023 मध्ये चालकास 10 वर्षाचा कारावास व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। ही बाब अत्यंत अन्यायकारक अशी आहे। प्रस्तावित कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला योगदान देणारे वाहतूक क्षेत्र व ट्रक ड्रायव्हर्स कायद्यांच्या संभाव्य परिणामाबाबत घाबरलेले आहेत। ड्रायव्हर हा देशाची वाहतूक व्यवस्था सांभाळणारा देशाचा शेवटचा योद्धा आहे। सध्या वाहतूक व्यवसाय 27% ड्रायव्हरच्या कमतरतेचा सामना करत आहे। 10 वर्षाचा तुरुंगवास व कठोर दंडाच्या तरतुदीमुळे ड्रायव्हर या व्यवसायात येण्यापासून परावृत्त होऊन ड्रायव्हरची कमतरता मोठ्या प्रमाणात भासेल, वाहतूक व्यवस्था कोलमडून जाईल। सदरच्या कायद्यामध्ये दोष निश्चितीची स्पष्टता महत्वाची आहे। अशा परिस्थितीत जिथे वाहन मागून धडकलेले आहे किंवा दोष वाहन चालकाचा आहे, याचा योग्य तपासशिवाय काही वाहनांवर अन्यायकारक आरोप होऊ शकतात। सध्या मोठ्या वाहनांना दोष देण्याचा अलिखित नियम देशात आंधळेपणाने पाळला जात आहे। यात दोष कोणाचा आहे हे पाहता जड वाहनांना दोषी धरण्यापेक्षा अपघाताच्या कारणांचा निष्पक्ष तपास होणे महत्वाचे आहे। अनेक अपघात प्रकरणामध्ये चालक अपघाताची जबाबदारी किंवा चुकलेला आहे म्हणून पळून जात नाही, तर तो संतप्त जमाव व स्थानिक रहिवाशांकडून उद्भवलेल्या धोक्यापासून किंवा त्यांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी पळून जातात। रस्त्यावरील सुरक्षिततेचा अभाव म्हणून त्याला अशा उपाय करण्यास भाग पडते। ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या संबंधितांना शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे। असंख्य प्रकरणामध्ये चालक स्वतःहून पोलीस स्टेशनला शरण जातो व कायद्यानुसार न्यायालयीन कारवाई करतो। अशा कठोर अंमलबजावणीमुळे वाहतूक व्यवसायात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे। या समस्याकडे लक्ष देता कायदा केल्यास वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। परिवहन विभागातील पहिले असलेले कायदे हे परिणामकारक आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी विना भ्रष्टाचार केल्यास नवीन कायदे करण्याची गरज नाही की जेणेकरून भ्रष्टाचारास वाव मिळेल। प्रस्तावित कायदा हा भारताच्या वाहतूक क्षेत्राच्या विरोधात आहे आणि यामुळे देशातील चालक समुदायामध्ये भीतीचे वातावरण आहे व ते वाहतूक क्षेत्र सोडून जाऊ पाहत आहे। या आधीच परिवहन उद्योग असंख्य समस्यांमधून मार्गक्रमण करत आहे। परिवहन उद्योगाच्या समस्या लक्षात घेता प्रस्तावित काळा कायदा रद्द करावा, जेणेकरून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार नाही व जनतेला टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याचा विचार आपण गांभीर्याने करावा। आमच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडाव्यात ही नम्र विनंती, असे निवेदन देण्यात आले आहे। सरकारने जो ड्रायव्हरांवर काळा कायदा लादलेला आहे, हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे। यासाठी सर्व ट्रक चालक मालक असतील, रिक्षा युनियन असेल, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील, ड्रायव्हर युनियन असेल, संघर्ष ग्रुप महाराष्ट्र याचे सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व चालक मालक संघटना व चालक मालक या ठिकाणी चोपडाजींपासून ते प्रांत कार्यालयापर्यंत हा कायदा रद्द व्हावा यासाठी, या मागणीसाठी मोर्चाच्या स्वरूपात आले आणि प्रांताधिकारी साहेबांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात म्हटलेलं आहे की या कायदा जर रद्द झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। ट्रक चालक आणि मालक याच्या युनियनचे अध्यक्ष किशोरप्पा असतील, इरफान दादा असतील, नरेश पवार असतील, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जितू पाटील असतील, संघर्ष ग्रुपचे माननीय संदीप आप्पा असतील आणि विविध संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत, यांनी आज या ठिकाणी सरकारला निवेदन देऊन सांगितलेलं आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात हा कायदा रद्द जर नाही झाला तर हायवे जाम करण्यात येईल आणि त्याचा जो काही परिणाम होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल, अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निवेदन देण्यात आलेलं आहे।